नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक गोवर्धन मते. मित्रहो, यापूर्वी आपण इयत्ता 12वी इतिहास या विषयातील 12वे प्रकरण बदलता भारत भाग 2 यामध्ये बदलत्या भारताचे प्रतिबिंब शिक्षण क्षेत्रावर कशा प्रकारे उमटले या संदर्भात माहिती अभ्यासलेली आहे. आज आपण या बदलत्या भारताचे प्रतिबिंब क्रीडा क्षेत्रावर कशा प्रकारे उमटत गेले या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत. मित्रहो, आज भारतामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. काही खेळांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उज्ज्वल केले आहे. मित्रहो, एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा खेळ भारताला सतत विजय मिळवून देत होता. तसेच कुस्ती या खेळामध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला. जागतिकीकरणानंतरच्या कालखंडामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू पुढे आले. ज्या खेळाडूंकडे त्या खेळाचे कौशल्य आहे तोच खेळाडू यापुढे जाणार हे जागतिकीकरणाने घडवून आणले. या काळाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भूतकाळातील यशाच्या आधारे कोणत्याही खेळातील खेळाडू वर्तमान किंवा भविष्यात स्वतःचे स्थान अबाधित राखू शकत नाही. कारण सर्वच क्षेत्रातील खेळाडूंना आपली कामगिरी वारंवार सिद्ध करणे आवश्यक असते. मित्रहो, रोज नवे नवे विक्रम घडत आहेत. खेळाचे स्वरूप देखील दिवसेंदिवस बदलत चाललेले आहेत. खेळातील वेळांसंदर्भात देखील बदल घडवून येत आहेत. त्यामध्ये मित्रहो, वेगवेगळ्या खेळांची उदाहरणे आपणाला देता येतील. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण क्रिकेटचे उदाहरण पाहूया. हेच क्रिकेट पूर्वी 5 दिवस चालत होते. 5 दिवस चालणारे क्रिकेटचे सामने कालांतराने पुढे एका दिवसावर आले आणि 1 दिवस चालणारे क्रिकेटचे सामने पुढे 20 षटकापर्यंत सीमित झाले. म्हणजेच क्रिकेट या खेळातील वेळांमध्ये सतत बदल घडून येत आहेत. त्याचप्रमाणे पूर्वी कुस्तीचा खेळ चितपट होईपर्यंत चालत असे. मात्र आज जर आपण पाहिले, कुस्तीचा खेळ देखील गुणपद्धतीनेच खेळला जातो. मित्रहो, कबड्डी असेल,
हॉकी, क्रिकेट, जलतरण, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, बुद्धिबळ यासारखे अनेक प्रकारचे खेळ आज खेळले जातात. वेगवेगळी प्रसार माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांनी देखील या खेळांना स्वतंत्र अशी जागा निर्माण करून दिली आहे. एवढेच नव्हे तर भारतीय पातळीवर खेळाशी संबंधित असणारी अनेक नियतकालिके देखील सुरू झाली आहेत. काही वाहिन्या तर फक्त खेळांना वाहिलेल्या दिसून येतात. या वाहिन्यांचा प्रेक्षक वर्ग वाहिन्यांवरील जाहिराती आणि जाहिरातींचा वेळ आणि खर्च यामधून एक स्वतंत्र अर्थविश्वच आकाराला येत असलेले दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर भारतभर वेगवेगळ्या खेळांच्या वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिलेल्या दिसून येतात. या संघटना खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक देखील करत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर फुटबॉलसारख्या एखाद्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूला एखादा क्लब दत्तक घेतो, त्या खेळाडूची काळजी घेतो. पुढे या खेळाडूच्या नावानेच तो क्लब ओळखला जातो. तो खेळाडू देखील काही ठराविक कालावधीसाठी त्या क्लबशी करारबद्ध होतो. क्रिकेटच्या बाबतीतही उदाहरण देता येईल. क्रिकेटचे IPL सामने, एक दिवसीय विश्वकरंडक सामने किंवा 2020 विश्वचषक सामने, प्रो कबड्डी लीग यासारख्या खेळांना जगभर प्रेक्षक लाभले आहेत. या जगभरच्या प्रसारणाच्या हक्कांमुळे खेळाडूंच्या मानधनामध्ये देखील भर पडत गेलेली दिसून येते. मित्र व सरकार म्हणजे शासन देखील खेळाडूंच्या कामगिरीची सतत दखल घेत असते. जर एखाद्या खेळाडूने अभूतपूर्व अशी कामगिरी केली तर सरकार त्याचा विशेष सन्मान करते. उदाहरण द्यायचे झाले तर सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार करून भारत सरकारने त्यांना भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान दिला. त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून देखील नियुक्ती केली. मित्र व समाजाचा देखील खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असलेला दिसून येत आहे. मित्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढत चाललेला आहे. म्हणून भारत सरकारने आपले क्रीडा धोरण जाहीर केले आहे. सन 2001 मध्ये आपल्या भारत सरकारने क्रीडा धोरणाची घोषणा केली. वेगवेगळ्या खेळांचा विस्तार करणे, खेळाडूंना खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यास मदत करणे, खेळांसाठी पूरक आणि मूलभूत अशा सोयीसुविधा उभारणे, राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन आणि सहयोगी संस्थांना मदत करणे, वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंचा शोध घेणे, खेळांच्या प्रसारासाठी लोकसहभाग व जागृती घडवून आणणे ही या क्रीडा धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मित्र, सन
2011 भारत सरकारने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, डॉक्टर करण सिंह शूटिंग रेंज, डॉक्टर SPPM स्विमिंग पूल संकुल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आणि इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम ही दिल्लीतील 5 क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मित्रो, याखेरीज या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांसाठी SAIच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना शिकण्याची संधी मिळू लागली आहे. याही पुढचा टप्पा म्हणून मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी खेळांचे प्रशिक्षण, खेळांचे व्यवस्थापन, क्रीडा मानसशास्त्र इत्यादी विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच सन 2017 पासून भारत सरकारने पूर्वीच्या काही योजना व नवी उद्दिष्टे एकत्र करून खेलो इंडिया नावाची योजना सुरू केली आहे. वेगवेगळ्या खेळांना मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळवणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे ही खेलो इंडिया योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मित्रहो, या योजनेचे 12 घटक आहेत. वय वर्ष 10 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. अगदी शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, मुलींचा खेळांमधील सहभाग वाढविणे इत्यादी 12 घटकांचा समावेश यामध्ये आहे. मित्रहो, फुटबॉल, ॲथलेटिक्स, खो खो आणि कबड्डी इत्यादी खेळांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रहो, खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय खेळ विकास कोश म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड भारत सरकारने स्थापन केला आहे. या कोशाला जर देणगी दिली तर त्या रकमेवर आयकरामध्ये 100% सूट देखील दिली जाते. तसेच वेगवेगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन यासारखे पुरस्कार देखील दिले जातात. एवढेच नव्हे तर ऑलिम्पिक खेळात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूस भारत सरकारकडून 75 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते. याशिवाय पॅरा ऑलिम्पिक, एशियाड असेल, राष्ट्रकुल स्पर्धा असतील
विश्वकप, आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा असेल, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा असेल किंवा दिव्यांगाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धांमध्ये देखील सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक अथवा विजेतेपद मिळवणाऱ्या संघास रोख बक्षिसे तसेच खेळाडूंना नोकऱ्या देखील दिल्या जातात. याशिवाय विजेत्या खेळाडूंना निवृत्त झाल्यानंतर पेन्शन देखील दिली जाते. मित्रहो, एप्रिल 2008 पासून ऑलिम्पिक खेळातील विजेत्यास दर महिना 20,000 रुपये तर आशियाई खेळातील विजेत्यास दरमहा 12,000 रुपये देण्यात येतात. या वेगवेगळ्या मार्गांनी भारत सरकार खेळाकडे भारतातील युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. मित्रहो, विद्यार्थ्यांना खेळामध्ये करिअरच्या विविध संधी भारत सरकारने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिलेले आहेत. तर मित्रहो, आज आपण क्रीडा क्षेत्रामध्ये बदलत्या भारताचे प्रतिबिंब कशा प्रकारे उमटत गेले या संदर्भात माहिती अभ्यासलेली आहे. यावर आधारितही काही वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवून आपण सबमिट करावेत. धन्यवाद.